नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना एक ब्लाऊजची बॅक साईडची आपण डिझाईन बघणार आहोत. तर बघा, मी इथे एक अस्तर घेतला आहे आणि मेन आपला हा ब्लाऊज पीस आहे. तर आपण डिझाईन बघणार आहोत. 32 साईजच्या मापानुसार मी हे कट करून घेतलं आहे. शोल्डर, मुंडा, उंची वगैरे सर्व मी 32च्या हिशोबाने मी कट केली. एकदा तुम्हाला दाखवून देते की मी किती माप घेतलं आहे. तर बघा, उंची आहे मला 13.5 घ्यायची आहे. मी उंची ही 14.5वर टाकली आहे. तयार मला 13.5 पाहिजे. शोल्डर इथं मी 5.25वर घेतला आहे. गळा पण मी इथं 10.5वर घेतला आहे. मुंडा 5.25वर घेतला आहे. हे बघा, 8 इंच आपली छाती, 8.32 आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. आणि गळ्याला आता आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे. गळा रुंदी इथं मी 2.25 टाकली आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला एक गळ्याला असा सेप देऊन घ्यायचा आहे आणि आपण गळा हा कट करून घेणार आहोत. आपण गळा कट करून घेतला आहे. आता आपल्याला हा ब्लाऊज पीस आहे त्याची ही सरळ बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे आणि आपल्याला गळा आणि आपल्या खालची ही खालचे जे कमर आहे ते आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण कमरचा भाग जोडून घेऊया. आता आपल्याला हे बघा, ही जी आपण जी शिलाई मारली आहे, दाबटीप मारली आहे, तिच्या उलट्याच साईडने म्हणजे ज्या साईडने आपल्याला परत हे असं करून घ्यायचं आहे बघा. आणि आता आपल्याला गळा पण पलटी करायचा आहे. आता आपण गळ्याला टिपा मारून घेऊया. जे इथं कोपरे असतात ना, तिथं आपल्याला व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहे. आता आपण याला पलटी करून घ्या. बघा, ह्या प्रकारे आपण आता सगळ्यात पहिले आपण गळ्याला शिलाई मारून घेऊया कडेकडेने. आता आपण ह्या ब्लाऊजला चारी बाजूने शिलाई मारून घेऊया. हे बघा,
अशा प्रकारे आता आपल्याला टक्स पण मारून घ्यायचे आहे. तर दोन्ही टक्स आपले सारखे यावात म्हणून आपल्याला ह्या प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे पहिले. आणि आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आणि बघा ही लेस, आता आपल्याला ही लेस इथे आपल्याला या प्रकारे हे जे आपले त्रिकोण आहेत ते आपल्याला इकडे आतल्या साईडनी म्हणजे गळ्याच्या मुंड्याच्या साईडने आपल्याला करून मग ही लेस जोडायची आहे. त्यानंतर ह्या साईडने देखील आपल्याला ह्याच प्रकारे लेस जोडून घ्यायची. खाली आपल्याला लेस ही दुमटून घ्यायची आहे, कारण आपण जो खालचा कमरेचा जो भाग आहे तो आपण पलटी करून घेतला आहे. आपण पट्टी नाही लावणार आहोत. बघा आपल्याला शिलाई मारताना इकडून आणि इकडून दोन्ही साईडने आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी हे तुम्हाला दाखवते आहे, त्याच्यामुळे मी इथं सिंगल शिलाई मारते आहे. मी नंतर याच्यावर एक डबल शिलाई मारून घेणार आहे. आता आपल्याला ही लेस आहे, हे जे समोसे आहे त्याच्या समोरासमोर आपल्याला अशी ठेवून ही लेस पुन्हा एकदा इकडून ह्या साईडने आपल्याला तिला स्टिच करून घ्यायची आहे. हे बघा आपण आता इथे एक छोटासा असा बो लावणार आहोत. त्याच्यासाठी मी हे बघा हा कपडा घेतला आहे. त्या कपड्याला आपल्याला उलट्या साईडने सर्व बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. साईडला छोटासा कट मारून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हे कपडा उलटा करायचा आहे. आपला कपडा हा सरळ झालाय. आता आपण जिकडून होल पाडलाय ना त्याला आपल्याला झाकून द्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला चुन्या पाडून घ्यायची आहे. हे बघा आपल्याला मध्यभागी इथं चुन्या पाडून घ्यायच्या आहे. आणि इथं आपल्याला सुई दोऱ्याने पहिले शिवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा याच्यावर ठेवून शिलाई मारू तेव्हा ते आपला बो जो आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही. आपल्याला इथं मध्यभागी हा बो ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे वरती पण लावू शकता, पण मध्यभागी हा छान दिसतो. मध्यभागी तुम्ही इथं हा बो ठेवून घ्यायचा आहे. आणि सुई दोऱ्यानेच आपल्याला इथे हे बघा या प्रकारे
त्यानंतर आपल्याला मशीनवर पक्की शिलाई मारून घ्यायची आहे. प्रकारे तुम्ही इथे एक बटन सुद्धा लावू शकता. तर अशा प्रकारे आपली ही डिझाईन पूर्णपणे तयार झाली आहे. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.